शेतकरी एकजुटीचा जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, असं कसं रद्द होत नाही। उपविभागीय कार्यालयाला आलेलो आहोत। खरं तर पदाधिकारी म्हणून नाहीत, मी एक शिवसेनेचा शेतकरी तालुका प्रमुख आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा। माझ्याकडून सरनं आवाज दिला येतो, भोसले सर असोत, संदीपराव असोत, आमचे मित्र देशमुख साहेब असोत, गोरख असो, याने आवाज दिला येतो। कारण हे शक्तीपीठ आपल्या एकाचं जात नाही आणि संख्या जरी हजारामध्ये असेल, फक्त वसमत तालुका आणि औंढा तालुका ह्या दोन्ही तालुक्यामध्ये मिळून 10 ते 20 गावं असतील, नाही 15 गाव, बरोबर आहे, 15 गाव असतील। म्हणजे असा बाकीचे जे लोक पाहणार आहेत याचा असा समज असेल। समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता। उन्हाची सवय ही शेतकऱ्याला नेहमीच असते आणि आज आमच्या हक्कासाठी आमच्या ह्या माता भगिनी आज रस्त्यावर आल्या। हजारो शेतकरी आज वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी हा मोर्चा शक्तीपीठ विरोधी महामार्गाच्या संदर्भामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता। आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, एकही इंच जमीन या शक्तीपीठाला आम्ही देणार नाही असा निर्धार आता जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केला आहे आणि या शेतकऱ्याची ही एक वज्रमूठ आणि हा एल्गार आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून आमचं निवेदन दिलंय, आमच्या हरकती दिल्या, हजारो हरकती आम्ही आज या ठिकाणी आणून दिलेले। बरं, पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन मोर्चे करतोय। याच्यात जर आम्हाला काही आश्वासक या ठिकाणी जर शासनानं पावलं उचलली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, रास्ता रोको आंदोलन करू आणि उपोषण करू, लेकरा बाळासहित आम्ही रस्त्यावर बसू अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी ठरवलेली आहे। आंदोलनादरम्यान भाषणादरम्यान कुठेतरी वक्ता म्हणाले की राजू शेट्टी कधी येतील ते काय घेईल? राजू शेट्टी येतील, खरं तर आजच ते येणार होते या मोर्चाला, परंतु त्यांचा नियोजित दौरा होता आणि त्यांच्या तिकडेही सभा होत्या, परंतु ते त्यामुळे काही आले नाही। परंतु पुढच्या एखाद्या दौऱ्यात आम्ही निश्चित त्यांना बोलू। आज फोनवरती त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेलाच आहे। काय